किसी को नहीं मालूम। आपण अख्ख्या मसूरची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। याच्या तेल आता छान गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरे टाकून घ्यायचे आहेत। जिरे 1 चमचा मी घेतलेला आहे। 2 तेजपत्ता टाकायचे आहेत। या 2 लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत फोडणीसाठी, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, त्याच्यानंतर 10 ते 12 मी लसूणच्या पाकळ्या अगदी ठेचून घेतलेल्या आहेत, खूप बारीक पेस्ट नाही बनवली, तेही याच्यामध्ये घालून घेऊया। थोडंसं आलं आपण किसून घ्यायचं आहे। तुम्ही चिरूनही घेऊ शकता, पण चिरलेलं आलं दाताखाली आलं की टेस्ट भाजीची खराब होते, त्यामुळे मी किसून घेतलेलं आहे। आता हे छान आपण 1 मिनिटभर मीडियम तेलावरती परतून घेऊयात। आता लसूण आलं आपण छान तेलावरती परतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते, तेही याच्यामध्ये टाकून घेऊया। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे परतून घ्यायचा आहे हा कांदा। आता याच्याच मध्ये मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, मधून एक काप टाकून तेच आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बेडगी मिरची अगदी ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही, हिरवी मिरची टाकली तरीही चालेल। आपला कांदा आता छान हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। त्याच्याच मध्ये आता 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते, ते याच्यामध्ये टाकून घेऊया। टोमॅटो पण आपण आता छान परतून घेऊयात। तर याच्यामध्येच मी आपला घरगुती मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे। मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, त्याच्याने कलर खूप छान येतो। त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे। आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट हे आपण परतून घ्यायचं आहे। आपला मसाला करपावा नाही म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। अगदी 2 ते 3 चमचे होईल इतकंच पाणी टाकायचं आहे, खूप नाही टाकायचं। आणि हे छान पुन्हा मिक्स करून घेऊया। आणि याच्यावरती झाकण लावून गॅसची फ्लेम लो करून आपण 2 ते 3 मिनिट हे असंच झाकण ठेवून आपण हा मसाला छान वाफवून घ्यायचा आहे। पाहूया आपला मसाला छान तेलावरती, तेल पण हळूहळू सुटत आहे याला, तुम्ही पाहू शकता। माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही शेअर पण करायला विसरू नका। आणि खाली एक लाईकचं बटन आहे, तेही दाबायला विसरू नका। हा अख्खा मसूर घेतलेला आहे, तो 4 ते 5 तास मी भिजवून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घेऊया।
आता याच्यामध्ये मी 1 वाटी मसूर डाळ मसूर घेतलेला आहे अख्खा। याच्यासाठी मी अख्खा मसूर 1 वाटी घेतलेला आहे, तर मी याच्यामध्ये 2 वाटी पाणी टाकणार आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। आता हे छान मीठ आपण टाकलेलं आहे, आपण मिक्स करून घेऊया। आपली मसूर डाळ शिजली, ती घट्टसर होते। आता याच्यावरती थोडंसं आपण झाकण लावूया आणि हे शिजवून घेऊया। मसूर डाळ आपली लगेच शिजते, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतात याला छान शिजायला। 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत, आपण पाहूया आपली मसूर शिजलेली आहे का। हे तुम्ही पाहू शकताय, आपले मसूर छान शिजलेली आहे, फुटलेली आहे ती। आता याच्यावरून आपण छान कोथिंबीर स्प्रेड करून घेऊ आणि 1 बटरची क्यूब टाकून घेऊया। आपल्या अख्ख्या मसूरची भाजी तयार आहे।